नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे। हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 75,286 कोटी रुपयाची पुरवणी मागणी सादर केलेली आहे। त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना याच्यासाठी 700 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, हा निधी डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत का, थकीत अनुदान मिळणार आहेत का, कशा संदर्भातला आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तसेच आणखी कोणकोणत्या विभागाला किती किती निधी मिळालेला आहे ते आजच्या या पुरवणी मागणीच्या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण 75,286 कोटी 38 लाख रुपयाची पुरवणी मागणी सादर केली। यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कृषी पंप व स्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत सवलत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे। यापैकी अनिवार्य खर्चासाठी 27,167 कोटी 49 लक्ष, कार्यक्रमांतर्गत 38,059 कोटी 26 लक्ष आणि केंद्र पुरस्कृत योजनांसाठी 10,059 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे। यामध्ये स्थूल रकमेचा निव्वळ भार 64,605 कोटी 47 लाख इतका असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे। विशेषतः आपत्ती व्यवस्थापन, कृषी व ऊर्जा क्षेत्रातील सवलती, महिला सशक्तीकरण, ग्रामीण रोजगार, आरोग्य व नगरविकास यांसारख्या क्षेत्रांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी या पुरवणी मागण्या आहेत। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि आपत्ती प्रतिसाद निधीसाठी सर्वाधिक 15,648 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यानंतर कृषी पंप, यंत्रमाग व वस्त्रोद्योग ग्राहकांना विद्युत सवलत आणि प्रधानमंत्री कुसुम गट ब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 9,250 कोटी रुपयांच्या व्यवस्था प्रस्थापित आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 6,103 कोटी 20 लाख, तर केंद्राकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 50 वर्ष बिनव्याजी कर्ज म्हणून 4,431 कोटी 74 लाख रुपयांचा समावेश आहे। सिंहस्थ कुंभ मेळाव्याच्या नियोजनासाठी 3,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। महात्मा गांधी राष्ट्रीय आरोग्य रोजगार हमी योजनेच्या केंद्र आणि राज्य हिस्सासाठी 3,500 कोटी रुपये, नगरपालिका, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत सुविधा विकासासाठी विशेष अनुदान म्हणून 2,200 कोटी, सिंहस्थ कुंभ मेळाव्यासाठी 3,000 कोटी, परिवहन विभागाच्या खर्चासाठी 2,008 कोटी 16 लाख अशी प्रमुख तरतूद आहे। याशिवाय अमृत 2, स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2 साठी 2,500 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी 527 कोटी 66 लक्ष, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी 9,778 कोटी 78 लाख, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियानासाठी 3,281 कोटी 71 लाखांचा उल्लेख आहे। तसेच मुद्रांक शुल्क अधिभार परतफेडीसाठी 2,500 कोटी आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 300 कोटी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 400 कोटी। बघा, या ठिकाणी आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 300 कोटी रुपये, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 400 कोटी रुपये अशी मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे आता जे काही आपले निराधार बांधव आहेत, श्रावणबाळ योजनेतले, संजय गांधी योजनेतले व इतर योजनेतील त्या लाभार्थ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। सरकारच्या वतीने पुरवणी मागणीत या ठिकाणी पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मागील थकीत तसेच डिसेंबर हप्ता मिळण्याची या ठिकाणी आशा वाढलेली आहेत। तर थकीत अनुदानसुद्धा महत्त्वाचे आहे आणि त्या संदर्भात प्रश्नसुद्धा या ठिकाणी अधिवेशनात विचारले जाणार आहे। तसेच मित्रांनो, घरकुल योजनांसाठी 645 कोटी, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी 1,615 कोटी 35 लाख, सारथी, बार्टी, महाज्योती व वनार्टी संस्थांना विविध योजनांसाठी 465 कोटी, विविध पाटबंधारे विकास महामंडळांना नाबार्डकडून दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणून 261 कोटी 64 लाख रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी खाली विभागवार सुद्धा आकडे दिलेले आहेत। तर आपल्या ठिकाणी आपल्याला जो महत्त्वाचा विभाग आहे तो सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग। तर या ठिकाणी बघा 2,344.50 कोटी एवढा निधी आपला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला मिळालेला आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो।
आपल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतच आपल्याला विशेष सहाय्य विभागाचे पैसे मिळतात. तो GR निघत असतो. त्यासाठी बघा 2,344 कोटी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे जे काही पेन्शन असतं निराधारांचं, संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावणबाळ असो किंवा इतर इंदिरा गांधी असो, तर ते पैसे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत असते. त्यासाठी आता 2,344 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, थकीत अनुदान तसेच डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात लवकरच GR प्रसिद्ध होईल आणि त्या माध्यमातून आपल्याला नक्की थकीत अनुदान किती दिले जाणार आहे, किती महिन्यात दिले जाणार आहे किंवा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे हे स्पष्ट होईल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.